पावसाळ्यामध्ये किनारपट्टी भागामध्ये अधिक सतर्कता बाळगली जात असते। समुद्रकिनारी असलेली दुकानं 31 मे पासून त्यामुळेच आता बंद करावी लागणार आहे। पावसाळ्यात समुद्राला येणारं उधाण हे अत्यंत मोठ्या स्वरूपाचं असतं आणि या अनुषंगानेच हा निर्णय घेतला गेलेला आहे। गेल्या वर्षी असंच समुद्राला मोठं उधाण आलं होतं आणि दुकानांचं मोठं नुकसान झालं होतं आणि त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। कोकणातल्या गणपतीपुळे समुद्र किनारी असणारे हे स्टॉल्स 31 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद करा, अन्यथा कारवाई करू अशा प्रकारची नोटीस गणपतीपुळे ग्रामपंचायतीनं या स्टॉल धारकांना दिलेली आहे। याचं कारण असं सांगितलं जात आहे की गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये एक मोठी लाट आली होती, समुद्राला एक उधाण आलं होतं आणि अशा वेळेला हे जे समुद्र किनारी असलेले स्टॉल्स आहेत त्यांचं नुकसान झालं होतं। सुदैवानं कोणतीही मोठी हानी झाली नव्हती किंवा जीवितहानी झालेली नव्हती आणि अशा पार्श्वभूमीवरती खबरदारीचा उपाय म्हणून नोटीस देण्यात आल्याचं इथल्या व्यावसायिकांचं किंवा स्थानिकांचं सध्या म्हणणं आहे। दुसरीकडे जर बघायला गेलं तर सध्या समुद्राला उधाण आहे, पाण्याला करंट आहे, अर्थात रफ सी बोललं जातं याला, आणि त्यामुळे सध्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या या ठिकाणी बंद आहेत। फक्त जेट स्की हा जो प्रकार आहे तो या ठिकाणी सध्याच्या घडीला सुरू आहे। अर्थात एकंदरीत वातावरणात सध्या बदल होत आहेत, मान्सूनपूर्व पाऊस आहे, वाऱ्याचा वेग वाढलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती कोकणात येणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। त्याच वेळेला स्थानिक प्रशासन, स्थानिक नागरिक किंवा प्रशासन जे आहे जिल्हास्तरीय किंवा राज्य शासनाच्या ज्या काही सूचना असतील त्यांच्या सूचनांचं पालन करणं देखील महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।